श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, श्री राधे राधे. नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि सारिकाच किचन चॅनलमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आहे. तर रसमलाई केक हा कुणाला आवडत नाही खायला, सर्वांनाच आवडतो. तर आज आपण रसमलाई केक बनवत आहोत. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर बनवूया. असं आपण अर्धा किलो केकसाठी 200 ग्रॅम प्रीमिक्स घेत असतो. तर मी यासाठी 180 ग्रॅम प्रीमिक्स घेऊन केक बेक केलेला आहे. त्यामध्ये 3 चमचे ऑइल, थोडासा फूड कलर आणि रसमलाईचं 2 ते 3 ड्रॉप इसेन्स टाकून मी 180 डिग्रीला हे केक बेक करून घेतलेला आहे. आणि क्रीमही मी 200 ग्रॅम बीट करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये 1 ड्रॉप येलो कलर फूड कलर घातलेला आहे मी आणि बीट करून घेतलेली आहे क्रीम. त्यामध्ये थोडंसं 2 ते 3 ड्रॉप इसेन्स टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपला केक स्पंज किती जाळीदार आणि स्पंजी झालेला आहे. हे पहा. तर केक बेसला मी आता खाली क्रीम लावून घेतलेली आहे, कारण त्यामुळे आपला केक अजिबात आयसिंग करताना हलत नाही आणि छान बसतो त्यावर. तर आपली पहिली लेअर ठेवून घेतलेली आहे आणि त्याला दुधाने सोक करायचं आहे. दूध तुम्ही बघितलं असेल, रसमलाई मी स्वीटमार्टमधूनच आणलेली आहे, मी घरी नाही बनवलेली. त्यासाठी आपल्याला जी रसमलाई असते त्यामधली ती दाबून त्यातलं दूध पूर्णपणे काढायचं असतं, कारण डेकोरेशनसाठी आपण जी रसमलाई वरती वापरत असतो त्याने ती दूध त्यातलं ओघळून आपलं पूर्ण केक डेकोरेशन बिघडू शकतं. म्हणून पूर्ण त्यातलं दूध आपल्याला दाबून काढून घ्यायचं असतं. आणि मी या सुरीने थोड्या खाचा करून घेतलेला आहे स्पॉंजला, कारण लावलेलं जेणेकरून हे दूध आहे ते पूर्ण मध्येपर्यंत जाईल आणि त्याची टेस्टही खूप छान लागेल आणि आपला केक स्पॉंजही मऊ होईल. या दृष्टीने आपल्याला त्याला खाचा करून घ्यायचे आहे आणि क्रीमने आयसिंग करायचं आहे. आपल्याला याला क्रीमही प्रमाणातच लावायची आहे, कारण याचं वजन खूप भरतं या केकचं, त्यामुळे. आणि क्रीम लावून झाल्यावर त्यावर आपल्याला थोडंसं ते रसमलाईचं दूधही घालायचं आहे, जेणेकरून याची टेस्ट रसमलाईची आपल्या केक क्रीममध्ये सुद्धा उतरेल यासाठी. आणि त्यातली एक आपण रसमलाई जी आहे ती थोडीशी क्रश करून आपल्याला आधीमध्ये घालायची आहे, जेणेकरून खाताना मध्ये छान लागते ती. पहा, या प्रकारे आपल्याला दुसरीही लेअर करून घ्यायची आहे. जे सर्वात आपला वरचा लेअर असतो केक स्पंजचा तो मी मध्ये घालते, त्यामुळे आपल्या केकला छान हाईट येते. हे पहा, या प्रकारे दूध छान त्यामध्ये आपल्याला सोक करून घ्यायचं आहे आणि यालाही सुरीने थोड्या खाचा करून घ्यायच्या आहेत. भरपूर दूध लागतं त्याला, जेवढं पावशेर रसमलाई लागते जवळजवळ अर्धा किलो केकसाठी. तुम्ही कसं बनवता किंवा तुम्ही काय रेटने आणता हेही मला कमेंटमध्ये सांगा, कारण आजकाल रसमलाई खूप महाग आहे. काही ठिकाणी 100 आहे, काही ठिकाणी 120 130ही आहे पाव किलो. सो तुम्हाला कशी मिळते हेही मला सांगा. आमच्याकडे मी 100 रुपयांनी आणलेली आहे आणि रसमलाई फक्त एक रसमलाई त्यातली राहिली होती आणि 1 ते 1.5 चमचा दूध शिल्लक राहिलेलं होतं. पूर्ण रसमलाई लागते आपल्याला यासाठी पावशेर. या प्रकारे दुसराही लेअर आपण सेट करून घेतलेला आहे, त्यावरही दूध टाकलेलं आहे. मी रसमलाई क्रश करायचे राहिलं होतं म्हणून ती मी वरच्या लेअरवर मी त्यात टाकलेलं आहे. तुम्हाला पुढे दिसेलच, तुम्ही बघू शकता. आणि आयसिंग करताना नेहमी वरून क्रीम लावल्यावर साईडनेही त्याला आपल्याला पूर्ण क्रीम लावून घ्यायची आहे, जेणेकरून आपला लेअर बाजूला सरकत नाही, छान आयसिंग होते, आपली प्लेन केक तयार होतो. याच प्रकारे तिसऱ्याही लेअरला मी सोकिंग करून घेतलेला आहे त्या दुधाने. बघू शकता या खूप सोपा आहे हा केक बनवणं, काही जास्त अवघड नाही आहे, पण फक्त कॉस्टली असतो. सर्वच जणांना हा आवडतो, छान आहे. तुम्ही घरी बनवू शकता. प्रेमिक्स आणून, व्हॅनिला प्रेमिक्स लागतं याला आणि रसमलाई आणायची, बाकी व्हिप क्रीम. हे तीनच गोष्टीमध्ये छान बनवलं जातं. डेकोरेशन तुमच्या मनावर अवलंबून आहे. हे पहा, मी मधल्या लेअरला टाकायचं राहिलं होतं म्हणून राहिलेली रसमलाई मी वरच्या लेअरला टाकून घेतलेली आहे आणि थोडीशी क्रीम त्याच्यावर जास्त घालायची, म्हणजे रसमलाई त्यावर दिसून येत नाही. हे पहा, या प्रकारे. आणि प्रकारे साईडनेही आपल्याला आयसिंग करून घ्यायचं आहे. मग केक स्पॉंज आपला छान सेट होतो त्यामध्ये. बघू शकता, क्रीम जास्त येल्लो करायची नाही आपल्याला, रसमलाईसारखाच कलर आणायचा आहे, म्हणून एकच ड्रॉप क्रीममध्ये टाकायचा आहे आपल्याला येल्लो फूड कलर. आणि आता पूर्ण फायनल आयसिंग करायची आहे आपल्याला, पूर्ण प्लेन फिनिशिंग करून घ्यायची आहे. या प्रकारे तुम्ही पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून त्यानेही साईडने क्रीम लावू शकता, त्यानेही प्लेन बसते. हे पहा, या प्रकारे आपला केक स्पॉंज आयसिंग करून घ्यायचा आहे पूर्ण.
तुम्हाला हवं तर तुम्ही साईडच्या क्रीममध्ये सुद्धा थोडंसं दूध मिक्स करून घेऊ शकता, पण जास्त नका करू, त्याने जेणेकरून आपली क्रीम पातळ होईल आणि आयसिंग होणार नाही. त्यामुळे शक्यतो नकाच करू. केलं तरी एकदम थोडंसं करा आणि 1-2 ड्रॉप्स इसेन्सचे टाकले तरी त्यामध्ये टेस्ट आणि फ्लेवर दोन्ही येतो. पहा, या प्रकारे मी अगोदर लायनिंग स्क्रॅपरने मी त्याला प्लेन करून घेतलं होतं आणि मग प्लेन स्क्रॅपरने पूर्ण त्याला आयसिंग केलेलं आहे. आणि स्टार नोझलने मी याला स्टार साईडची बॉर्डर करून घेत आहे. तुम्ही हव्या त्या प्रकारे तुम्ही त्याला डेकोरेट करू शकता. आणि त्याच नोझलने मी रोजेट छोटे छोटे काढून घेतलेले आहेत. यावर सिंपल, अगदी सिंपल केक आहे हा डिझाईन. तुम्ही बनवू शकता कोणीही घरातले. हे पहा या प्रकारे. आणि आपली जी रसमलाई आहे त्याचे मी काही कट करून, कारण छोटी नाही आहे ही, चपटी रसमलाई आहे. छोटे गोळ्यांमध्ये जर मिळाली तर ते अख्खे तसेच ठेवता येतात. ही खूप मोठे चपटे गोल असतात त्यामुळे हे ठेवता येत नाही, म्हणून मी कट करून ठेवलेले आहेत. अर्धे काही चतकोर काही असे करून मी त्याला डेकोरेशन केलेलं आहे. आणि आपले गुलाबाच्या पाकळ्या, ज्या ताज्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत त्या मी स्वच्छ गुलाब धुवून सुकवून ठेवला होता आणि त्याच्या छोट्या छोट्या पाकळ्याचे तुकडे करून मी यावर डेकोरेट करत आहे. हे पहा या प्रकारे किती सुंदर दिसते बघा. रसमलाई म्हणल्यावर गुलाबाच्या पाकळ्या, बदाम हे हवंच. ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे हवे तेवढे आणि हवे तसे टाकू शकता, तसं काही नाही. पिस्ता आणि बदाम तुम्ही टाकू शकता यावर. मी बदामाचे काप करून ठेवलेले होते, तेच यावर डेकोरेट करत आहे. हे पहा या प्रकारे. खूप साधा सिंपल आहे याचं डेकोरेशन, खूप आणि दिसायला खूप सुंदर आणि खायलाही खूप टेस्टी लागतो हा केक. सो आपला केक पूर्णपणे रेडी आहे. माझ्याकडे गोल्डन वर्क होतं जे केकसाठीच अवेलेबल आहे. केक शॉपमध्ये कुठेही अवेलेबल असतं, हे मिळू शकतं. तर मी तेही थोडंसं रसमलाईवर लावून घेतलेलं आहे डेकोरेशनसाठी. आणि आता तुम्ही बघा आपला केक किती सुंदर दिसतोय. आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअरही करा हा व्हिडिओ. सो प्लीज सारिकाज किचनला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री राधे राधे.